अक्षय तृतीया म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याकडे बेत असतो पुरणपोळी आणि त्याचसोबत मस्त असा आमरस. तर आमच्याकडे पण तोच मेनू होता. तर त्यासाठीच मी सकाळपासून तयारीला लागले आणि आज स्वयंपाक बनवायचं खूप मोठं टास्क होतं माझ्याकडे, कारण 2 दिवसापासून माझा गॅस संपलाय आणि 2 दिवसापासून इंडक्शनवरती स्वयंपाक चालू आहे बनवायचा सगळा. आणि त्यात आज पुरणपोळी बनवायची म्हटल्यावर मला तरी टेन्शनच आलं होतं की कसं स्वयंपाक बनेल म्हणून. त्यामुळेच मी सकाळी लवकरच तयारीला लागले होते. तर इकडे डाळ पण शिजली होती, पुरण बनवलं, पीठ वगैरे मळून घेतलं, इकडे भात पण शिजून तयार होता आणि आमटी पण तयार झाली होती. आमटी पण पटकन टाकून घेतली. इंडक्शनवरती जास्त भांडे नसल्यामुळे आज मला कढईतच आमटी बनवावी लागली. चला बाकी सगळी तयारी करून झाली, आता म्हटलं पटकन आमरस बनवून घेऊया. आणि आज आम्ही सीझन मधला पहिला आंब्याचा आमरस खाणार होतो. तर पटकन मी इकडे आंबे वगैरे स्वच्छ धुवून घेतली. आमरस जरी खायला आवडत असेल ना, तरी आमरस बनवायची प्रोसेस असते ना ती खरंच केळसवाणी वाटते. त्याच्यामुळे मी नेहमी अशी स्टिक वापरते. आंबा कट करून घ्यायचा आणि आपली पूर्ण मटाची चाळणी असते ना, त्या चाळणीमधून आंबा असा किसून घ्यायचा. तर इथं बघू शकता चाल पण किती स्वच्छ निघाली आणि आपल्या हाताला पण जास्त काही घाण लागली नाही. तर अशा पद्धतीने आमरस तुम्ही पण नक्की बनवून बघा. पटकन इकडे आमरस वगैरे बनवून झाला, तर म्हटलं चला पोळ्या बनवून घेऊया. आज पुरणपोळी बनवायची की नाही हा सकाळपासून डोक्यात विचार चालू होता माझ्या, पण माझ्या नवऱ्याला पुरणपोळी जास्त आवडते, त्यामुळे त्यांच्यासाठीच मी आज खरं पुरणपोळीचा बेत मांडला होता. म्हटलं गॅस संपला म्हणून काय झालं, आपल्याकडे इंडक्शन तर आहे, तर इंडक्शनवर जसं जमेल तसं आपण हळूहळू स्वयंपाक बनवून घेऊया. तर त्यासाठीच मी खूप मोठी रिस्क घेतली आज आणि पटकन पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. आता गॅस भेटायचं तेव्हा भेटेल, पण आपल्याला आपल्या पोटाची भूक तरी भागवलीच पाहिजे. त्याच्यासाठी काही ना काहीतरी जुगाड करावंच लागणार होतं. त्याच्यासाठी हे इंडक्शनचं जुगाड केलं. मग पटकन इकडं तण वगैरे तळलं, ताटं वगैरे केली आणि दोघांनी मस्त असं जेवण करून घेतलं. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.